आईची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा तिच्या माघारी घरातली सगळी कामं आपल्याला करायला लागतात. लक्षात ठेवा. पण आईसाठी केलेली प्रत्येक गोष्ट ही कधीच वाया जात नाही, लक्षात ठेवा. म्हणूनच मी कायम सांगत असते, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची कदर करायला शिका. कारण एकदा का आई वडील माथ्यावर निघून गेलं तर आपल्याला कोण कुत्र विचारणार नाही. आई नावाची सावली एकदा का आपल्या डोसक्यावरून निघून गेली तर दुनियादारीची झळा अंगाला पळल्याशिवाय अजिबात राहत नाही. आणि अडचणी या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच भावानो. त्यामुळे त्याच्यासमोर आपण किती कावा सुद्धा खचून जायचं नाही. आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि अडचणींसमोर आपण थाटात उभं राहायचं. कायम चालते घेऊ म्हणायचं आणि हसतच जगायचं. जबाबदारीचं वज्ज डोसक्यावरून खांद्यावर गेला जो माणूस शिकला की नाही त्याला कुठल्याच गोष्टीची कवाच कमी पडत नाही. आणि टरकभर दुःख आयुष्यात असून पण चेहऱ्यावर चिमटभर जरी हसू असलं तर तो माणूस समाधानी झाल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी तुम्ही समाधान जगा शिकला त्या दिवशीपासून कुठल्याच दुःखाचा तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. लढण्याची क्षमता मित्रांनो एवढी ठेवा स्वतःमध्ये की दुःखानं पण तुमच्यापर्यंत येताना 100 वेळा विचार केला पाहिजे. परिस्थितीवर मात करून सुद्धा विजयाचा झेंडा एवढ्या वर नेऊन लावायचा की नाही भावना आपल्याला नावं ठेवणाऱ्या हाताला तर सोडाच पण नजरला पण नाही आला पाहिजे. आणि आज नावं ठेवणारे लोकच उद्या आपल्याला गुलाल लावायला त्रासली पाहिजे. त्यामुळे अजून एकदा सांगतो भावांनो, किती जरी अडचणी असल्या तरी चालते घेऊच म्हणायचं आणि लढत राहायचं. एक ना एक दिवस भावांनो 100% विजय आपलाच असणार, लक्षात ठेवा. आणि ह्यालाच म्हणतात रिअल मोटिवेशन.